काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी आता निष्ठावंतांची न्याय संघर्ष यात्रा आजपासून आम्ही सुरू केलेली आहे। ही आज पुण्यापासून ही त्याची सुरुवात होती की कितीतरी निष्ठावंत आहेत, घरात बसून आहेत, त्यांना कोणी सन्मानाने बोलवत नाहीत, विचारात घेत नाही, त्यांचा विचार ऐकत नाही। म्हणून आजपासून शहीद दिनाच्या दिवशी आज आपण शहीदांना आदरांजली वाहून आपण निष्ठावंतांच्या आणि काँग्रेस पक्षाच्या वाढीसाठी निष्ठावंतांची न्याय यात्रा ही आता पुण्यापासून सगळ्या जिल्ह्यात ते महाराष्ट्रात आणि देशात आम्ही काढणार। काय म्हणणं एकूणच आपण जर बघितलं तर 3 वेळा आमदारकी नाकारलेली आहे, प्रदेश अध्यक्ष यांच्यावरच प्रश्नचिन्ह होतं। आम्ही कोणावरही प्रश्न चिन्ह उपस्थित केलेलं नाही। कुठेतरी कित्येक वर्ष काम करणारे माझ्यासारखे अनेक निष्ठावंत इथं बसलेत। आता आपण पाहिलं असेल की काँग्रेस पक्षाची नेहमी सातत्याने हिरारीने भाग घेत असतात, परंतु त्यांना कुठेही सारखं डावललं जातंय। आणि जे आत्ता नवीन येतात किंवा अस्तित्वात त्यांना पद असतानाही त्यांना पुण्यासारखी एवढी मोठी लोकसभेची उमेदवारी दिली जाते, तेव्हा निष्ठावंतांना थोडंसं अंतःकरणाला दुःख झाले। म्हणून गांधीजींकडे आम्ही थोडंसं, महात्मा गांधी यांच्या विचाराचा हा पक्ष आहे, गांधीजींच्या चरणी बसून की बाबा गांधी बाबाजी आता मेणबत्त्यातून थोडंसं पहा, तुम्ही आमचे चेहरे पण दिसतील, असं सांगत आम्ही गांधी बाबांना विनंती केलेली आहे। काँग्रेसमध्ये निष्ठेची हत्या होईल असं वाटलं? हत्या म्हणण्यापेक्षा एक कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्या। काँग्रेस म्हटलं की विचार आहे, विचार म्हटलं की स्वातंत्र्य आहे आणि प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे। आपल्या पक्षश्रेष्ठीकडे आपण हे मागितलेलं एक मागणी आहे की कुठेतरी निष्ठावंतांचा विचार करा। आपल्या जवळचे मित्रदृष्ट लोक जरा बाजूला सारा तर पक्ष वाढेल, नाहीतर मी म्हणजे पक्ष आणि मीच उमेदवार देऊ शकतो आणि माझ्याशिवाय पुण्यात 45 वर्ष काँग्रेस चालणार नाही असं कुठल्या माध्यमातून आपल्या दाखवलं की आम्हाला तेच सांगायचं की कार्यकर्ता आहे म्हणून नेते आहेत आणि नेत्यांनी कार्यकर्त्यांवर प्रेम दाखवलं पाहिजे, त्यांच्या निष्ठेला पण आदर केला पाहिजे। हीच खरी आपल्याला काँग्रेसची विचारधारा आहे। त्या विचारधारेतून आज आम्ही ही सुरुवात केली। आत्ताशी ही सुरुवात आहे, आता ही सगळीकडे जाईल। न्याय यात्रा आमची अख्खी देशभर चाललेली आहे। निष्ठावंतांची पण एक अशीच संघर्ष यात्रा आम्ही काढणार। प्रत्येक निष्ठावंतांना आम्ही जवळ घेणार, प्रत्येक निष्ठावंतांशी आम्ही चर्चा करणार, त्यांच्या सुखदुःखाच्या, त्यांच्या अडचणी या वरिष्ठ आदरणीय खरगे साहेब असतील, आदरणीय राहुलजी गांधी असतील, आमचे आदरणीय सगळे नेतेगण असतील, त्यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार। राजकारणात निष्ठा आहे म्हणून तर राजकारण आहे। निष्ठा काँग्रेसमध्ये तरी आहे, फक्त आत्ता सांगितलं ना, काही लोक असतात जे शुक्राचार्य असतात, त्यांना थोडंसं बाजूला करा। नक्कीच काँग्रेसवरची निष्ठा कुठेही कमी झाली नाही। आपण हजारो संख्येने कार्यकर्ते उपस्थित आहेत, हे कुठून पकडून आणलेले नाही आहेत। हे निष्ठापायी एका मेसेजद्वारे आत्ता दुपारच्या भर उन्हात इथं आलेले आहेत। आपण पहा, अजून थोड्या वेळाने पहा, ही संख्या वाढत जाईल, कमी होणार नाही। पण उशीर झाला असं वाटतं का निष्ठावंतांना एकत्र करायला तुम्हाला? नाही, वेळ ही कधी चुकत नसते। वेळ जेव्हा स्टार्ट होती तीच वेळ खरी असते। तुम्ही कुठं सांगा वेळ झाली, वेळ काहीच झाली नाही। इलेक्शनसाठी निष्ठा नाहीये। आणि या निवडणुकीचं काय मग? आता लोकसभा निवडणूक होणार आहे, नाही, आम्ही जातीवादी शक्तींना दूर फक्त निष्ठावंतच ठेवू शकतात आणि आम्ही 400 सोडा 200 पार होऊन देणार नाही। हा निष्ठावंतांचा मनापासून निर्धार आहे। जातीवादी शक्तीला रोखणार निष्ठावंतच कार्यकर्ते, इकडं तिकडं जाणारे रोखणार नाही। हे खरं निष्ठावंत आहे। 40 वर्ष, 50 वर्ष, 70 वर्ष काम करणारे अनेक लोक या काँग्रेस पक्षात आजही उद्याही असणार आहेत। आपण नीट पहा सगळ्यांच्याकडे की हे निष्ठावंतच आहेत आणि नेहमी निष्ठावंतांनीच काँग्रेसची उंच भरारी करेल आणि निष्ठावंत एकत्र येऊन
याच्यापुढं कुठल्याही निष्ठावंतावर अन्याय होऊ नये याची वाचा आज आबा बागुल आणि सगळ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनी पुण्यातून फोडलेली आहे आणि ती आयुष्यभर फोडत राहील. मी निवृत्त वायुसेना अधिकारी आबा बागुल यांच्या निषेधार्थ यांना लोकसभेचं तिकीट न मिळाल्यामुळे आम्ही इथे सर्वजण काँग्रेस पक्षाच्या निषेधार्थ इथे आलेलो आहोत. हायकमांडने आबा बागुल यांच्या एकनिष्ठपणाबद्दल कोणताही विचार केलेला नाही. आबा बागुल हे पुण्यनगरीमध्ये किंवा तेली समाजाचे भूषण नव्हे तर असंख्य समाज, संपूर्ण समाजाचे ते भूषण आहेत. आणि आबा बागुल गेली 40 वर्षे ते काँग्रेस पक्षाचे एकनिष्ठ राहिलेले, अनेक कार्य केलेले आहे आणि 60,000 माता भगिनींना कैलास आपले काशी तीर्थयात्रेला ते घेऊन गेले आणि त्यानंतरच मग ते श्रावण बाळ म्हणून एकमेव श्रावण बाळ म्हणून पुण्यनगरीमध्ये ते प्रसिद्ध झाले. आणि काँग्रेस पक्षांना सहिष्णुतेने मी विचारू शकतो की त्यांचे प्रिन्सिपल जे एक व्यक्ती एक पद हे त्यांनी प्रिन्सिपल न बाळगता त्यांनी पुण्यामध्ये जे आमदारकी आत्ता भूषवित आहेत त्यांनाच खासदारकीचं तिकीट देणं हे केव्हाही कोणालाही पटणार नाही. दुसरी गोष्ट मी राहुल गांधींना विचारू शकतो की राहुल गांधी आपण न्याय यात्रा ही जे पूर्ण देशभर अगदी जाऊन आले त्याचा अर्थ कोणती तुम्ही न्याय यात्राचा संदर्भ घेऊन आबा बागुल हे तुम्ही अक्षरशः त्यांना पक्षाचं तिकीट न देता खासदारकीचं तिकीट न देताना एक निष्ठ व्यक्तीला तुम्ही डावलला आहे. या निषेधार्थ आम्ही सर्व बांधव पुण्यनगरीतले सर्व नागरिक याबद्दल आपण विनंती करतो आपण काँग्रेस पक्षाच्या की आबा बागुल यांनाच काँग्रेस पक्षाचं खासदारकीचं तिकीट मिळावं ही सदिच्छा ही भावना. आबांचे कार्यक्रम तर आबा बागुलच का तर आबांनी आत्तापर्यंत गोरगरिबांसाठी इतकं केलं आहे की ज्यांच्या घरामध्ये राशन नव्हतं राशन भरून दिलं, दवाखाने काढले, जे गोरगरीब आहेत त्यांची इतकी सगळं मदत केलेली आहे, मी माझ्या डोळ्यासमोर बघितली आहे. परत जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासाठी यात्रा काढली, ज्यांच्याकडं पैसे नव्हते कुठल्याही एरियातले जे आपल्या एरियामध्ये पण बसत नाहीत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी यात्रेचं सुलभ आणि सुरक्षित असं यात्रेचं हे कळून दिलं. म्हणजे ज्यांची परिस्थिती नव्हती त्यांना यात्रेचं सुख दिलं. काशीला नेणं आणणं हे कोणालाही जमणार नाही, त्यामुळं मी पण भाविक झाले त्यांच्या यात्रेमध्ये. तसं तर बघितलं मी त्यांच्या वार्डातलीच नसूनसुद्धा मी त्यांची कार्यकर्ती का बनले त्याचं एक कारण आहे. ते खूप इतके चांगले आहेत की मी आत्ता माझ्या डोळ्यांनी बघितलं की सगळ्या गोरगरिबांचा कार्यकर्ता म्हणजे आबा बागुलशिवाय दुसरं कोणीही नाही. हे माझं स्वतःचं ठाम मत आहे. सगळ्यांची भुकेल्यांची भूक भागणारे आणि सगळ्यांशी समंजसपणाने वागणारे हे एकमेवच ते म्हणजे आबा कार्यकर्ते मी स्वतः डोळ्यांनी बघितलेले. ज्यांना तिकीट मिळाली आहेत आणि ते कसे पण वाटतं की ते काम करणार नाही करणार ते कसे नाही करणार. मी ठामपणाने मी सांगते ना ते काम करणार. महिलांसाठी तर करणारच करणार. आबा बागुल हो आबा बागुल मी स्वतः सांगते ना ते काम करणार महिलांसाठी. आज एवढ्या वर्ष झाली आज जनता गोरगरीब लोक त्यांच्यासाठी एवढी काय गोळा झालीत. आम्ही काहीतरी असल्याशिवाय आम्ही गोळा झाले आहोत का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यांना निवडून द्यावं, त्यांना जे काय आहेत त्यांना निवडून द्यावं ही माझी एक इच्छा आहे स्वतःची. आणि आमच्या गोरगरीब बायका सगळ्या ज्या जमल्या आहेत त्यांची पण तीच इच्छा आहे. त्यांनी कधी असं एवढे म्हणजे मोठे जरी कार्यकर्ते असले ते कधी गोरगरिबांचं कधी भेदभाव केला नाही. कधी मध्यरात्री कुणी मदतीला जाऊ, कुणी आजारी पडू दे, कोणाच्या घरातलं कोणाचं काही होऊ दे, तिथं आबा उभे राहणार म्हणजे राहणार. आता कोरोनाच्या काळामध्ये मी स्वतः डोळ्यांनी बघितले लोकांची सेवा एवढी केली की आम्हाला वाईट वाटलं की आबांना एवढं बरं नसताना सुद्धा आबा स्वतःहून उभे राहिले तिथं. त्यांचं सगळं घर बागुल परिवार. म्हणून माझं एक मत आहे की त्यांनाच द्यावं, हां तिकीट द्यावं आणि आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत सगळेजण. आमच्या पाठिंबा येण्यात. हो येस. थँक्यू.
त्यावेळेला प्रत्येक वार्डामध्ये जो चांगलं काम करतो त्याची दखल घेतली जायची, त्याला ते कॉर्पोरेशनला तिकीट द्यायचं, आमदारकीला मिळायचं, खासदारकीला मिळायचं. पण गेले 5-10 वर्षापासून काँग्रेसमध्ये एक वेगळी प्रथा आलेली आहे की आबा बागुलसारखा पुण्यामध्ये कुणाकडेही ते व्हिजन नसलेला, गेले 6 टर्म नगरसेवक असणारा, प्रत्येक व्हिजन राजीव गांधी ई लर्निंग स्कूल असो, तळजाईचं गार्डन असो, त्याचप्रमाणे आधुनिक श्रावणबाळ. नमस्कार, मी सौ लीना संग्राम राजळे. मी मुंबईहून आज इथं आलेली आहे कारण आबांना डावललं गेलं आहे हा प्रश्न आहे आणि म्हणून मी इथं आली आहे. मी आबांना गेली 40 वर्ष ओळखते. आबांनी राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक सगळ्या स्तरांवर कामं केलेली आहेत. आज आमच्या शिवदर्शन या प्रभागामध्ये त्यांनी संपूर्ण कायापालट केलेला आहे. त्यांनी मुलांसाठी सदू शिंदे क्रिकेट स्टेडियम, त्याच्यानंतर वेगवेगळे त्यांनी उपक्रम राबवलेले आहेत. त्यांनी आपल्या काशी यात्रा, नवरात्र महोत्सव, हे सगळे तुम्हाला उपक्रम माहीत असतीलच आणि सलग 6 वेळा ते निवडून आलेले. तर आबांना चान्स मिळायलाच पाहिजे, आबांचं प्रमोशन झालंच पाहिजे. जसा नायक चित्रपटामध्ये जसं याला अनिल कपूरला चान्स दिला होता, तसं आबांना जर एक चान्स मिळाला तर आबा सिक्सर मारून दाखवतील ही सगळ्यांना आशा आहे. त्याच्यामुळं मी पक्षाला आणि पक्षातल्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करते की आबांना एक चान्स नक्की द्यावा आणि त्यांच्या उमेदवारीचा फेरविचार केला जावा. धन्यवाद. थँक्यू मॅम. काँग्रेसवर सतत अन्याय होते. 2009ला जेव्हा खरंच पर्वतीमध्ये पहिल्यांदा आमदार झाले असते आबा किंवा कुणी, पण त्यावेळेसपासून पक्षाने मुद्दा म्हणून पर्वती मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला देत आले आणि कटकारस्थान करून काँग्रेसचं तिथला केडर कमी करायचा, काँग्रेस पक्ष तिथून संपवायचं राजकारण इथून काँग्रेस भवन सतत चालू. तेच मी खूप वेळा बोललेले की आपण का लढायचं नाही पर्वती मतदारसंघ, आणि पर्वती मतदारसंघात काँग्रेस पक्ष संपत चालला, हे माझे सातत्याने म्हणणे. आणि ह्याची परिणिती आज ही झाली की आज खासदारकीचं तिकीट पण पर्वती मतदारसंघाला आलं असतं तर पर्वती मतदारसंघात काँग्रेस जिवंत राहिलं असतं. त्याच दृष्टीने मी आज या यात्रेला, या कार्यक्रमाला खरंच निष्ठावंतावरती अन्याय झालेला आणि काँग्रेस संपवायचं काम इकडनं होतं. त्यांनी खूप म्हणजे खूप प्रगती पण केली होती. वार्डमध्ये भरपूर कामं केलेली, समस्या सोडवलेल्या आहेत आणि लगेच फोन केला की लगेच ते हजर असतात. त्यांची कार्यकर्ते म्हणा, मुलं म्हणा, काही अडचणी आल्या तर लगेच हजर असतात. एका फोनवर काम होतात. नाही असं केव्हाच नाही. आम्हालाच पाहिजे आणि त्यांना चान्स मिळायलाच पाहिजे ना. आता इतकी वर्ष झालं ते कामं करतात. तुम्ही आमच्या वॉर्डमध्ये येऊन पाहा होतं काय काय सुधारणा केल्यात त्यांनी आणि ते आवाज पाहिजे. लोकांसाठी खूप मदत केली, भरपूर मदत केली. सगळी कामं व्यवस्थित करतात, लोकांची खूप सेवा केली. त्यामुळे सगळ्यांना आवाज पाहिजे. हो. थँक्यू. 40 साल से निष्ठावान कांग्रेस में काम कर रहे हैं और अनेक पद उनको मिले, अनेक पद हर चीज़ से उन्होंने अच्छा काम किया, पब्लिक के लिए, जनता के लिए काम किया. तो एक खासदारकी का जो पद है ये उनको मिलना ही ज़रूरी था. वो रहते तो और कैंडिडेट स्ट्रांग होता, कांग्रेस पार्टी स्ट्रांग होती. और निष्ठा 40 साल से अभी देख रहे हैं आजकल का जो माहौल है, किसकी निष्ठा बची नहीं, किसकी निष्ठा बची नहीं. सब कोई पक्ष में कोई पक्ष से जा रहे हैं. और 40 साल से इस पक्ष में आबा बाबुल जी, मेरे डैडी नगर से मुख्तार से 30 साल से एक ही पक्ष में काम कर रहे हैं. हम लोग भी युवा है, हम लोग चाहते हैं कि निष्ठावान कार्यकर्ता को खासदारकी का टिकट दिया जाए. जैसे आबा बाबुल सब समाज, सब जाति के लोगों को लेके जाने वाला एक लीडर है और मास लीडर है. आज काशी यात्रा को इतने हज़ारों लोगों, लाखों लोगों को लेके जाना इतने सालों से भी 30 साल से 40 साल से लेके जा रहे हैं. तो नॉट अ जोक. इतने अच्छे कार्यकर्ता हैं हमारे. हम जो कैंडिडेट दिया है अभी रवि देंगे, इनको हमारा विरोध नहीं है, लेकिन जो निष्ठा उनका अभी एक पद है उनके पास आमदार की, हमने भी आमदार की में उनका बहुत काम किया, अभी भी करेंगे. लेकिन आबा बाबुल जैसे निष्ठा उनको डावलना ये कांग्रेस में नहीं होना चाहिए. ये निष्ठा
जिन्होंने 40 साल से है उनको देना चाहिए, उनको न्याय मिलना चाहिए। जैसे हम भी है, हमको भी आगे चल के नगर सेवक कर रहे हैं। वो ऐसा कांग्रेस में अगर होता रहा तो हमारे भी जैसे युवा लोग कैसे जुड़ेंगे इस कांग्रेस में। आज राहुल गांधी हमारे इतना संघर्ष कर रहे हैं तो हम भी उनके साथ जुड़ना चाहते हैं। हम लोग भी जुड़े हैं, हमारे साथ हमारे लोग जुड़ रहे हैं, लेकिन ऐसा निष्ठों की हत्या होंगी तो फिर आगे कांग्रेस के बारे में सोचना पड़ेगा। यही हमारा बोलना है। और अभी जो भी कैंडिडेट कांग्रेस पक्ष ने दिया है, अब्बा बाबुल जी उनके नेतृत्व में हम काम करेंगे, जैसा उनका आदेश होगा आगे वैसे काम करेंगे। अब्बा बाबुल इसलिए चाहिए कि मैं एक आर्किटेक्ट और अर्बन प्लानर हूँ और हमेशा मैंने ये देखा है कि एज अ वोटर के तौर पर अगर देखा जाए तो हमेशा कैंडिडेट जो दिए जाते हैं वो कास्ट के बेसिस के ऊपर होते हैं। और हालांकि जो वोटिंग होना चाहिए वो शहर के इश्यूज़ के ऊपर होना चाहिए। एक जब मेंबर ऑफ पार्लियामेंट जब जाता है पार्लियामेंट में तो वो बिल बनाने के लिए जाता है, और जब बिल बनाने के लिए जाता है तो उधर एक डिस्कशन होनी चाहिए, पॉलिसी लेवल पे डिस्कशन होना चाहिए, सिटी के क्या क्या इश्यूज़ है उसके ऊपर डिस्कशन होनी चाहिए। तो इस तौर पर एक अगर काबिल कोई इंसान है तो मैं ये सोचता हूँ कि अब्बा सर है, क्योंकि मैं उनके वार्ड में बचपन से पला बड़ा हूँ। हम जिस एरिया में पहले रहते थे वो एक स्लम ही था, मतलब वहाँ पे पहले लोग आने से डरते थे, लेकिन जब से अब्बा कॉरपोरेटर उधर के हुए तो उधर एक गार्डन आ गया, एक एजुकेशन इंस्टीट्यूट आ गया, और उन्होंने एक कल्चरल एक्टिविटीज़ उधर शुरू की, सांस्कृतिक कार्यक्रम शुरू किया, और उसकी वजह से लता मंगेशकर, पंडित भीमसेन जोशी जैसे बड़े बड़े कलाकार हमारे एरिया में आने लगे, जहाँ पे पहले लोग आना डरते थे। वो ऐसा एरिया कहा जाता था कि वहाँ पे चोरी काटी होती है, मारा काटी होती है, खून होता है, और ऐसे एरिया में जब ऐसे बड़े बड़े लोग आ जाते हैं तो एक यूथ के तौर पर हम लोगों को भी एक बहुत बड़ा इंस्पिरेशन मिल जाता है। और जब अब्बा सर ने वो स्कूल चालू किया, लर्निंग का गार्डन चालू किया, तो मुझे भी एक इंस्पिरेशन मिला कि हम भी एक आर्किटेक्ट बन के एक कुछ अलग ऐसा मतलब समाज के लिए हम लोग कुछ काम कर सकते हैं। और ये अब्बा सर एक बहुत अच्छा तब के एक इंस्पिरेशन थे। और उसके बाद मैं बाकी के बहुत सारे कंट्रीज़ में भी घुमा हूँ, वहाँ पर भी मैंने देखा है कि वहाँ के पॉलिटिशियंस काफ़ी जागरूक होते हैं, और उतने ही जागरूक अब्बा सर है शहर के इश्यूज़ के बारे में, और शहर का जो कुछ भी डेवलपमेंट हो उसके रिलेटेड अब्बा सर ही कुछ कर सकते हैं। इसलिए मुझे लगता है कि वो एक बहुत ही काबिल कैंडिडेट थे। ओके, थँक यू। मी मिसेस अंजली उबाळे, अरण्येश्वर वॉर्ड म्हणजे आबांच्याच वॉर्डमध्ये राहते. आमच्या वॉर्डामध्ये आबांनी इतकी काही कामं केलेली आहेत की जो एक विजनरी लीडरच करू शकतो. सर्वसामान्य माणसाला काय पाहिजे असतं, आम्हाला राजकारण पक्ष ह्याच्यापेक्षा सुद्धा नळाला पाणी येणं, मॉडरेट टॅक्सेस असणं, व्यवस्थित बागा, क्रीडांगणं हे सगळं असणं, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल हे सगळं आबा आम्हाला देत आहे. आणि हे असं आम्ही परिस्थिती पाहतो त्यावेळी अतिशय संताप येतो की चांगलं काम करणाऱ्या माणसाला डावलून हे काय चाललंय. जो माणूस आपली हयात घालवतो त्यांची कामं आम्ही अक्षरशः पाहिलेली आहे. 60-60 हजार लोकांना त्यांनी काशी यात्रा घडवलेली आहे. मग असं जर आहे की मी अगदी म्हणजे सगळी कामं मला दिलेल्या वेळामध्ये सांगणं शक्य नाही आहे, तरीसुद्धा मी हे सांगते की आबांची कामं प्रचंड आहेत आणि त्यांच्याकडे असणारी ऊर्जा, त्यांच्याकडे असणारं व्हिजन हे लक्षात घेऊन पक्षाने त्यांना योग्य संधी योग्य वेळी म्हणजे आत्ताच द्यायला हवी होती. नंतर आलेल्या माणसाला तुम्ही संधी देताय, त्यांची निष्ठा डावलताय. नंतर तुम्ही एकीकडे न्याययात्रा म्हणून आपण पेपरमध्ये वाचतो आहोत, पण जर तुम्ही घरच्याच माणसाला न्याय देत नाहीये म्हणजे असं झालं ना, घरचा माणूस तुम्ही उपाशी ठेवलाय, रस्त्यावरून जाणारा पायरीवर बसलेला बोलवताय या खाऊन घ्या, हे बरोबर नाही. मला राजकारण आम्हाला समजत नाही, पण हे जे झालं हे अत्यंत चुकीचं झालं. आबांना संधी द्या, आबांना संधी द्या, योग्य वेळी द्या, योग्य वेळी द्या, म्हणजे त्याचे फायदे तुम्हाला दिसून येतील, सगळ्यांनाच फायदे. सुपर, मस्त बोलले तुम्ही. माझं नाव अजय शिंदे. हा बाबुलच का? हा बाबुल का? आबा बाबुलांना उमेदवारी देणं हे आज खरं म्हणजे काँग्रेसची देशभरामध्ये जी काही वाताहत होत आहे आणि देशाला आज प्रबळ विरोधी पक्षाची गरज असताना जर असं निष्ठावंतांना कायमस्वरूपी डावललं जात असेल तर काँग्रेसची अवस्था ह्याच्यापेक्षा अजूनही बिकट होईल. आणि वरिष्ठ नेतृत्वाने ह्यामध्ये तातडीने लक्ष घालून आबांच्या बाबतीत योग्य तो निर्णय लगेचच घ्यावा अशी मी अजय शिंदे
आपल्याला विनंती करत आहे. गेल्या 40 वर्षापासून या पुणे शहराच्या भागात आबांनी प्रामाणिकपणे काम केले, निष्ठेने काम केले. एकच पक्षात राहिलेले काँग्रेस पक्षात, कधी दुसऱ्या पक्षाचा विचार पण त्यांनी केला नाही. त्यांच्या भागात, सगळ्या भागात महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक प्रकारचे कामं त्यांनी या ठिकाणी केलेले आहेत आणि काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. एवढे त्यांना ऑफर आले पण त्यांनी काँग्रेस पक्ष सोडण्याचा कधीही विचार केला नाही. म्हणून आम्हाला आबा बागुलच पाहिजे. तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत, तळागाळातल्या वार्डातल्या अगदी गरीबातल्या गरीब व्यक्तीपर्यंत आबांनी त्यांचं काम पोहोचवलेलं आहे. अगदी 60 वर्ष वयस्कर लोकांचं आबांनी 60,000 लोकांना काशीला घेऊन गेलेले, काशी यात्रेला. आधुनिक युगाची श्रावणबाळ म्हणून आबांची ओळख या पुणे शहरात आहे. म्हणून या ठिकाणी आबा बागुलच पाहिजेत.